नमस्कार मंडळी. तर आपण अंड्यापासून काय होतं आणि अंडे कुठल्या उपयोगाचे आहेत आणि आपल्या घरामध्ये खूप साऱ्या पाली येतात. तर मग अंड्यापासून असं काय होतं आणि काय करायचं? मग पाली किचनमध्ये येणार नाही. किचनमध्ये गॅसच्या भोवती एखादी पाल असते, रॅकमध्ये असती, किचनमध्ये किराणा जिथे ठेवतो तिथे पाल असती, अगदी मसाल्यांचे डब्बे वगैरे रॅकमध्ये कुठेतरी पाल असती, बाथरूमच्या साईडला पाल असती, देवघराकडे पाल असती, कारण आपण देवाला दिवा लावत असतो तिथेही पाल लपलेले असतात. आणि त्या पाली होऊ नये म्हणून आपण अंड्यापासून काय करायचं हे आपण पुढे जाणून घेऊयात. तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. तर दिवसभर पाली बऱ्याच ठिकाणी लपून बसलेले असतात. अगदी टी व्ही मागे, टेबल मागे, कपाटाच्या मागे मोठमोठ्या पाली असतात आणि त्यांच्यापासून पिल्ले होतात. त्यांच्यापासून आपल्याला खरंच खूप भीती वाटते बरं का. कारण आपण नकळत 2 मिनिट 5 मिनिट काही ना काही उघडं ठेवत असतो, तर त्याच्यावरती खूप भीती असते आणि आपल्याला असं ऐकलं की छान नाही वाटत. असं वाटतं की बापरे, ह्या पालींना घराबाहेर कसं काढायचं. तर कुठल्याही प्रकारचं औषध करायचं नाही, काही करायचं नाही. आपण अंडे घेऊन येत असतो आणि अंडे घरात सगळेच खात असतात. तर अंड्याचं काय करायचं, अंड्याचं काही पदार्थ बनवत असेल, जेव्हा आपण फोडून अंडे करतो तेव्हाचाच अंडा बरं का, उकडून अंडं केलेलं नाही आहे, कारण त्यामध्ये अंश पूर्णपणे निघून गेलेला असतो उकडलेल्या अंड्यामध्ये. जेव्हा अंडा आमलेट बनवतो तेव्हा अंडं फोडलेलं आहे ते वाया नाही घालवायचं, की त्याला एकात एक वाटीमध्ये करायचं. 2 भाग होतात अंडं फोडल्यावरती, तर ते 2 भाग एक किचनखाली ठेवायचं. किचनखाली पाल ही नेहमीच असते. तर अशा प्रकारचे अंडे फोडल्यावरती एक जागेवरती ठेवायचे आणि पालेचं प्रमाण खूप कमी होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. बाय. पुढे